नमस्कार मंडळी. सकाळचा गरमागरम चहा तयार झालेला आहे आणि हा चहा घेऊन बसलेली आहे मी खिडकीमध्ये, जिथून बाहेरचे पूर्ण झाडं फुलं दिसतात. तरी ते पहा, छान फुलं लागलेली आहेत झाडाला आणि या फुलांवर बसलेला आहे पक्षी. फुलावरचं काहीतरी खात आहे तो आणि ते छान या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर असे या पक्ष्यांचं दिवसभर चालू राहते आणि छान वाटते पाहायला. जरा थोडासा वेळ जातो आपला. आणि आता करायचं आहे स्वयंपाक. तर आता मी इथे बनवत आहे मिक्स व्हेज. जे नेहमी आपल्याला प्रश्न पडतो ना भाज्यांचा, की आज काय करायचं, आज काय करायचं. तर मग आज हे थोड्या थोड्या भाज्या शिल्लक राहिलेल्या होत्या, तर हे मी सर्व थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहे. आणि आता मी इथे भाजी फोडणी देत आहे. तेल तापलेलं आहे छान कढईमध्ये आणि हे पहा, कांदा पण झालेला आहे छान. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट आणि हळद टाकली आहे आणि त्यावर थोडंसं टमाटर टाकले आणि आता टमाटर छान झाले की त्यावर एक एक करून थोडीशी गोबी, नंतर शिमला मिर्च, नंतर ढेमसे, नंतर शेंगा छान मिक्स करून घेतलं आणि आता टाकले बटाटे. हे पण छान एकदम मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता करायचं आहे मला रव्याचा शिरा. एक वाटी रवा घेतलेला आहे, त्याला छान भाजून घेतलं आहे तुपामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, छान याला भाजलं गेलं आहे गुडगुड करून. आणि आता त्यामध्ये टाकायचं आहे दूध आणि साखर. तर मी हा शिरा दुधामध्येच शिजवला आहे आणि त्यामध्ये साखर टाकली आहे एक वाटी रवा होता, एक वाटीत साखर टाकलेली आहे. आणि ही एक विलायची घेतलेली आहे, ती वाटीमध्येच कुटली आहे. तिला सांभाळून कुटावं लागते, तिला थोडंसं व्यवस्थित पकडून, नाही तर ती फान होते. आता मी ती विलायची पण टाकलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही, हा मस्त शिरा झालेला आहे छान नरम. आणि ही मिक्स व्हेज पण तयार आहे. पाहू शकता तुम्ही अशी छान शिजलेली आहे भाजी. जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून पाहू शकता.